नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या उत्तम वजन वाढीसाठी, रोगप्रतिकारशक्ती, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्यासोबतच लहान मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीज, बाळाच्या विकासातील खूप सारे महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज, उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांच्या आरोग्याच्या छोट्या छोट्या तक्रारींवरती प्रभावी असे उपाय यांचे व्हिडिओ चॅनलवरती आपण पाहिलेले आहेत. आज आपण बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी आहार आणि कुठल्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पॅरेंट्ससोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. बाळाचं वजन वाढवण्यासाठी आहार कसा असावा? बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत बाळाला आईचं दूध मिळणं गरजेचं आहे. आईच्या दुधातून बाळाला भरपूर प्रमाणात पोषण तत्व मिळतात. बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच घेतलेला आहार पचन होण्यासाठीही मदत होते. बाळ सुदृढ, सशक्त, तंदुरुस्त राहण्यासाठी, उत्तम वजन वाढण्यासाठी आईचं दूध खूप मदत करतं. 9 महिन्यानंतर बाळाला नियमित आहारामध्ये गाईचं दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ दे. बाळाच्या उत्तम वजन वाढीसाठी आणि भरपूर पोषण तत्व मिळण्यासाठी हे दूध फायदेशीर ठरतं. दूध, दही, तूप, साई, पनीर, ताक यापासून बनलेले वेगवेगळे पौष्टिक पदार्थ बाळाला आहारामध्ये नियमित द्या. बाळाला दूध, साई सकट द्या. हे पदार्थ बाळाचे उत्तम वजन वाढवण्यासाठी मदत करतात. दुधाच्या पदार्थांपासून बाळाला फॅट, कॅल्शियम, प्रोटीन आणि इतर जीवनसत्व भरपूर मिळतात. त्यामुळे बाळाचं वजन, रोगप्रतिकारशक्ती वाढायलाही मदत होते. दुधापासून बनलेल्या वेगवेगळ्या खीर, शिरा, दूध पोळी बाळाला योग्य पद्धतीने जास्त पौष्टिक करून कशी देता येईल याबद्दलचे व्हिडिओ चॅनलवरती आपण पाहू शकता. 7 महिन्यानंतर बाळाच्या आहारामध्ये नियमितपणे फळं द्या. आंबा, चिकू, पपई, केळी, सफरचंद ही फळं बाळाच्या उत्तम वजन वाढीसाठी उपयुक्त आहेत. तसेच प्रत्येक ऋतूमध्ये मिळणारी फळं ही बाळाला मॅश करून आपण देऊ शकतो. बाळाला फळं कशी देता येतील याबद्दलचेही व्हिडिओ चॅनलवरती आपण पाहू शकता. रताळे, गाजर, बटाटे यासारख्या भाज्याही बाळाला व्यवस्थित शिजवून त्याचा शिरा किंवा खीर करून नियमितपणे आहारात देता येतात. बाळाच्या उत्तम वजन वाढीसाठी, भरपूर पोषण तत्व मिळण्यासाठी या भाज्या खूप उपयुक्त ठरतात. याच्याही रेसिपीज आपण चॅनलवरती पाहू शकतात. वरती दिलेल्या आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाळाचा आहार अशी एक लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकतात. खजूर, काजू, बदाम, शेंगदाणे, अक्रोड, जर्दाळू असे ड्रायफ्रूट बाळाच्या आहारामध्ये नियमित द्या. 1.5 महिन्यापासून बाळाच्या बालगुटीमधून हे ड्रायफ्रूट देता येतात. तसेच बाळ 7 महिन्यांचे झाल्यानंतर बाळाच्या आहारात ड्रायफ्रूट पावडरचाही समावेश करू शकतो. बाळाची रोगप्रतिकारशक्ती, बौद्धिक क्षमता वाढण्यासाठीही ड्रायफ्रूटचा खूप फायदा होतो. गहू, तांदूळ, नाचणी अशी धान्य बाळाचा पोटभरीचा आहार म्हणून आणि बाळाचं वजन वाढवण्यासाठी आहारात नियमित द्या. तसेच 9 महिन्यानंतर बाळाच्या आहारामध्ये मांसाहारी सूप, मासे, अंड्याचा पिवळा बलक व्यवस्थित शिजवून मॅश करून देऊ शकता. 1 वर्षानंतरच्या बाळाच्या आहारात मऊ शिजलेले चिकन, मटण, मासे आणि पूर्ण अंडे व्यवस्थित मॅश करून देऊ शकतो. या पदार्थांमधून बाळाला भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फॅट मिळतं आणि त्यामुळे बाळाचं उत्तम वजन वाढायला मदत होते. मोड आलेली कडधान्य, डाळी प्रोटीनचा खूप चांगला स्रोत असतात. 7 महिन्यानंतरच्या बाळाला मोड आलेली कडधान्य मऊ शिजवून किंवा त्याची सूप बनवून खिचडीमध्ये शिजवून आहारामध्ये देता येतात. यातून बाळाला भरपूर प्रोटीन आणि जीवनसत्व मिळतात आणि बाळाचं वजन वाढायला, रोगप्रतिकारशक्ती वाढायलाही मदत होते. बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स. बाळ किती खात आहे त्यापेक्षा किती पौष्टिक खात आहे याकडे लक्ष द्या. लहान मुलांना आहार देताना ते पदार्थ जास्तीत जास्त पौष्टिक तत्वांनी युक्त असावे. म्हणजे बाळाने आहार कमी जास्त प्रमाणात घेतला तरी बाळाला त्यातून भरपूर पोषण तत्व मिळून उत्तम वजन वाढायला, रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. तसेच बाळाची रोगप्रतिकारशक्ती छान राहते. बाळ सशक्त, निरोगी असेल, आजारी पडत नसेल तर मुलांचं वजन व्यवस्थित वाढतं. तूप, गूळ, ड्रायफ्रूट, दूध, साई असे पदार्थ घालून बनवलेले वेगवेगळ्या खीर, शिरा, भरपूर भाज्या, डाळी, कडधान्य घालून बनवलेली खिचडी, नाचणी, तांदूळ, वेगवेगळे धान्य, कडधान्य यापासून बनवलेल्या खिमटी, थालीपीठ आपण मुलांना देऊ शकतो.
या पदार्थांची पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या, मसाले वापरा. त्याने याची चव तर वाढेलच, त्यासोबतच पौष्टिकताही वाढायला मदत होईल. त्यासोबत तुम्ही मुलांना दही, लोणी, तूप, साई असे पदार्थ दिले तर चव आणि पौष्टिकता दोन्हीही वाढेल. अशा पद्धतीचे भरपूर पौष्टिक तत्वांनी युक्त, अधिकाधिक पोषण तत्वांनी युक्त असा पदार्थ कसे तयार करावे याबद्दलचे भरपूर रेसिपीज आपण चॅनलवरती पाहू शकता. वरती दिलेल्या आय बटनवरती क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाळाचा आहार अशी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे पदार्थांच्या रेसिपीज पाहू शकता. बाळ सशक्त, निरोगी आणि उत्तम वजनाचं असण्यासाठी लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असणं गरजेचं आहे. बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पूरक आहार, पुरेशी झोप, स्वच्छता असणंही गरजेचं आहे. बाळ आजारी असताना बाळाचं वजन थोड्या प्रमाणात कमी होणं साहजिक आहे, परंतु त्यानंतर पूरक आहार, आराम याकडे विशेष लक्ष दिलं तर परत बाळाचं वजन लवकर वाढवता येतं. तसेच आजारपणामुळे झालेली शरीराची झीज भरून काढायलाही मदत होते. बाळ आजारी असताना आहार जास्त प्रमाणात घेत नसेल तर जास्तीत जास्त आईचं दूध आणि जास्तीत जास्त पौष्टिकरित्या तयार केलेले पदार्थ बाळाला द्या. बाळाच्या आहारामध्ये नियमितपणे खसखस, खोबरं, केशर, तीळ, शतावरी, बालगुटीमधील औषधं, तूप, ड्रायफ्रूट, काही मसाले, वेगवेगळ्या डाळी, कडधान्य, धान्य, फळं, भाज्या, मांसाहारी पदार्थ असावे. म्हणजे बाळाला सगळी पोषण तत्व यातून मिळतील आणि बाळ निरोगी, सशक्त, योग्य रोगप्रतिकार शक्तीचा आणि वजनाचं राहायला मदत होईल. बाळाला आहार देताना पौष्टिक पदार्थ देणं गरजेचं असतं, परंतु त्या पदार्थांचा अतिरेक करू नका. बाळाला भूक आहे त्याच प्रमाणात खाऊ घाला. अतिरिक्त खाण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणा वाढू शकतो आणि लठ्ठपणामुळे होणारे वेगवेगळे आजारही बाळाला होऊ शकतात. त्यामुळे विनाकारणच बाळ जास्त जाड, लठ्ठ दिसावे यासाठी प्रयत्न करू नका. बाळ किती जाड आहे त्यापेक्षा किती सशक्त आहे याकडे लक्ष द्या आणि बाळाचं वजन योग्य पद्धतीतच वाढवा. बाळाला आहारामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतील याकडे लक्ष द्या. तसेच बाळाला कोवळ्या उन्हामध्ये शिकवा. बाळाचं खेळणं, शारीरिक हालचालही भरपूर असावी याकडे लक्ष द्या. या सगळ्या गोष्टींमुळे बाळ निश्चितच निरोगी, सशक्त आणि योग्य वजनाचं राहायला मदत होईल. आपलं बाळ छान गुटगुटीत, तंदुरुस्त असावं असं प्रत्येक पालकांना वाटत असतं, पण बऱ्याच वेळा ही काळजी अवाजवी असते. बाळाचं वजन योग्य आहे हे त्याच्या शरीरयष्टीकडे पाहून ठरवू नका. बाळाचं वजन हे योग्य प्रमाणातच असायला हवं, हा लठ्ठपणा नसावा. बाळाचा वयानुसार वजन किती असावं याबद्दलचे ही व्हिडिओ चॅनलवरती आपण पाहू शकता. बाळाचं वजन जर योग्य असेल तर बाळ छान ॲक्टिव्ह असेल, आहार व्यवस्थित पौष्टिक घेत असेल, झोपत शांत असेल, खेळत असेल तर विनाकारण काळजी करू नका. बाळ लठ्ठ असण्यापेक्षा ते सुदृढ, तंदुरुस्त असावं याकडे लक्ष द्या. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू.